ॲडिंग 0. स्टुडंट्स, आता आपण नंबरमध्ये 0 मिळवणार आहोत. त्याआधी सांगा 0 म्हणजे काय? 0 म्हणजे काहीच नाही. करेक्ट. नाऊ लुक, आय हॅव 2 ऑरेंजेस आणि मी त्या 0 ऑरेंजेस ॲड केले. मग माझ्याकडे टोटल किती ऑरेंजेस होतील? मी या 0 ऑरेंजेस मिळवली. म्हणजे किती ऑरेंज मिळवली? मॅडम, काहीच नाही मिळवली. म्हणजे तुमच्याकडील 2 ऑरेंजेसमध्ये काहीच ऑरेंजेस मिळवली नाहीत. म्हणून पुन्हा 2 ऑरेंजेस होतील. ॲब्सोल्युटली राईट. पाहिलं, 2 ऑरेंजेसमध्ये 0 ॲड केल्यावर आन्सर 2 आले. म्हणजे कोणत्याही नंबरमध्ये 0 ॲड केले तर आन्सर तीच संख्या येते. आता आपण अशा आणखी काही गणितांचा सराव करू. 4 mangoes plus 0 mangoes is equal to how many mangoes? 4 mangoes. 8 bananas plus 0 bananas is equal to how many bananas? 8 bananas. 5 chickus plus 0 chicku is equal to how many chickus? 5 chicku. 1 apple plus 0 apple is equal to how many apples? 1 apple. Very good. Read and solve. Students, आता आपण वर्ड प्रॉब्लेम्स वाचून ॲडिशन कशी करायची ते पाहूया. Example 1. Salil had 6 chalks. Hamida gave him 3 more chalks. How many chalks does Salil have in all? स्टुडंट्स, इथे इन ऑल हे शब्द आहेत म्हणजे आपल्याला ॲडिशन करावी लागेल. पहा, सलीलजवळ चॉक्स आहेत 6 आणि हमीदाने त्याला आणखी 3 चॉक्स दिले. म्हणून आपण 6च्या पुढे 3 नंबर मोजू. 6 नंतर 7, 8, 9. सलीलकडे टोटल 9 चॉक्स झाले. 6 सलील्स चॉक्स प्लस 3 हमीदास चॉक्स is equal to 9. Total chalks 9. Example 2. Ketan has 4 almonds and Neha has 4 almonds. How many almonds do they have together? केतनकडे 4 almonds आहेत आणि नेहाकडे 4 almonds आहेत. तर दोघांकडे टोटल किती almond होतील? सांगा बरं, केतनकडे किती almonds आहेत? 4. करेक्ट. ते आपण इथे लिहिले. आणि नेहाकडे पण 4 almonds होते. ते आपण इथे लिहिले. मग मोजा 4च्या पुढे आणखी 4 नंबर्स. 4 नंतर 5, 6, 7, 8 म्हणजे टोटल 8 almonds होतील. करेक्ट. ते आपण उत्तरात लिहिले. 4 केतनचा almond प्लस 4 नेहाचा almond is equal to 8. Total almonds 8. Example 3. Joseph has 7 flowers and Angel has 2 flowers. तर दोघांकडे मिळून किती फ्लावर्स होतील? स्टुडंट्स, जोसेफकडे किती फ्लावर्स आहेत? 7. आणि एंजलकडे 2. मग टोटल नंबर्स ऑफ फ्लावर्स काढण्यासाठी काय कराल? 7च्या पुढे 2 नंबर्स मोजू. 7 नंतर 8, 9. म्हणून दोघांकडे टोटल 9 फ्लावर्स होतील. 7 जोसेफ्स फ्लावर प्लस 2 एंजल्स फ्लावर्स इज इक्वल टू 9. टोटल फ्लावर्स 9. एक्सलंट स्टुडंट्स. अशा प्रकारे तुम्ही उदाहरण वाचून गणिते सोडवू शकता. स्टुडंट्स, लेट्स प्ले अ गेम. मी फळ्यावर एक फ्लावर काढते. त्या फ्लावरच्या मधोमध एक नंबर आहे. तो आहे 8 आणि या फ्लावरच्या पाकळ्या रिकाम्या आहेत. आता तुम्ही एकेकाने सांगायचे की असे कोणकोणते 2 नंबर्स असतील ज्यांची ॲडिशन केल्यावर टोटल 8 येईल. त्या संख्या मी पाकळ्यात लिहिणार आहे. लेट्स स्टार्ट. येस टीचर, फर्स्ट आय विल टेल. 4 plus 4 is equal to 8. Good. Who else can tell me? Madam, 2 plus 6 is equal to 8. Madam,
3 plus 5 is equal to 8. Madam, 7 plus 1 is equal to 8. आणि madam, 8 plus 0 is equal to 8. Very good, students. Now let's play another game. तुम्हाला बटरफ्लाय आणि फ्लावरच्या जोड्या जुळवायच्या आहेत. बटरफ्लायच्या पंखावर बेरजेचे गणित दिले आहे आणि या दिलेल्या कोणत्याही एका फुलावर त्याचे उत्तर दिले आहे. तुम्हाला त्याची जोडी तयार करायची आहे. Shall we start? Yes, madam. 5 plus 3? 8. 7 plus 2? 9. 4 plus 1? 5. 6 plus 3? 9. 2 plus 0? 2. 3 plus 3? 6. 4 plus 3? 7. 3 plus 2? 5. Very good. So now you can add two numbers very easily.